नमस्कार. डिजिटल रंचिंगमध्ये स्वागत आहे. मी सारंग काळे. आपण विद्यापीठाच्या परिसरात आहोत आणि आपल्यासोबत आहेत विद्यार्थी प्रतिनिधी. नमस्कार. नमस्कार. जय भीम, जय शिवराय. मी राहुल ससाणे, अध्यक्ष विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती. विद्यापीठाची वेबसाईट हॅक झाली असं काहीतरी पसरलंय, ते खरं आहे काय? गेल्या 3 ते 4 दिवसापासून अशा प्रकारच्या चर्चा माध्यमांमधून आणि विद्यार्थ्यांमध्ये पण गोंधळाची परिस्थिती आहे. आम्ही विद्यापीठ प्रशासनाला या संदर्भात विचारणा केली असता त्यांचं म्हणणं असं आहे की विद्यापीठाची वेबसाईट हॅक झालेली नाही आहे, तर हा Googleचा सर्च इंजिनचा प्रॉब्लेम आहे. आमचं म्हणणं असं आहे की जर हा सर्च इंजिनचा जर प्रॉब्लेम असेल, तर विद्यापीठाच्या प्रशासनाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरती, टेलिग्राम चॅनलवरती एक प्रकटन प्रसिद्ध करावं आणि त्या प्रकटनाच्या माध्यमातून त्यांनी जाहीर करावं की विद्यापीठाची वेबसाईट हॅक झालेली नाही आहे. यापूर्वी देखील अशा पद्धतीची घटना झाली होती. जर विद्यापीठाची वेबसाईटच जर सुरक्षित नसेल, तर इथला विद्यार्थी कसा सुरक्षित असेल असं आमचं विद्यार्थ्यांचा डेटा कॉम्प्रोमाइज केला जात आहे असं काय? नक्कीच होऊ शकतं. आज AI सारखं तंत्रज्ञान आहे. एवढं एका 0 मिनिटामध्ये आपल्या मोबाईलची सेटिंग एक यंत्रणा बदलू शकते. तर जी काही विद्यापीठाची विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती आहे, त्याच्यासोबत देखील छेडछाड होऊ शकते. आमची मागणी आहे की विद्यापीठ प्रशासनाने या संदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करावं. नाहीतर प्रशासनातल्या जे काही हलगर्जी करणारे अधिकारी आहेत, त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत. तुम्हाला कसं जाणवलं की विद्यापीठाच्या वेबसाईटला जुगाराच्या किंवा रम्मीच्या जाहिराती शो होतात? अनेक विद्यार्थ्यांचे या संदर्भात मला फोन आले, मेसेज पण आले, की त्यांचं सांगणं होतं, की आम्ही विद्यापीठाची वेबसाईट सर्च करत आहोत. सध्या ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे. हॉस्टेलची देखील प्रक्रिया चालू आहे आणि अशा ॲडमिशनच्या प्रक्रियेच्या तोंडावरती जे काही नवीन विद्यार्थी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देत असतात, त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होत आहे, संशय निर्माण होत आहे. परंतु संशय ते दूर करण्याचं काम विद्यापीठाचं आहे आणि ते विद्यापीठ करत नाही आहे. तर ही खूप कुठेतरी संशयाची गोष्ट वाटते. विद्यापीठाचं आय टी सेल काम करत नाही का असं म्हणायचं का तुम्हाला? IT सेलला आम्ही या संदर्भात विचारणा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण विचारणा केली. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही Googleला हे केलं आहे, मेल केला आहे किंवा Google संदर्भात आम्ही त्याची तक्रार केली. माझं म्हणणं आहे की तुम्ही हे सगळं तोंडी सांगताय किंवा माध्यमांनाही सांगताय, परंतु याला अधिकृत काहीतरी बेस पाहिजे. म्हणून तर आमचं वारंवार म्हणणं असं आहे की जबाबदार अधिकाऱ्यांनी एक प्रकटन प्रसिद्ध करावं आणि त्याच्यामध्ये ही सगळी वस्तुस्थिती सांगावी. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं ह्या संदर्भात? मी आदित्य रवींद्र डुमरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकतो. हे पहा, सध्या ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे. हॉस्टेलची ॲडमिशनची प्रोसेस या ठिकाणी सुरू आहे. ॲडमिशन घेताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना अधिकृतरित्या त्यांचा ईमेल ID असेल, मोबाईल नंबर असेल, बाकी जी काही माहिती असेल, आधार कार्ड नंबर असेल, हा डेटा सगळा सबमिट करावा लागतो. कुठे ना कुठेतरी ह्या वेबसाईटमध्ये असं ग्लिच आल्यानंतर हा डेटा चोरीला जाऊन किंवा दुसऱ्या चुकीच्या ठिकाणी जाऊन त्याचा गैरवापर होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. यातूनच असं जाणवतंय आणि पाठीमागच्या 3-4 दिवसांपासून माझ्या मते शनिवारपासून विद्यार्थ्यांमध्ये ही चर्चा आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक झाली. तर विद्यापीठाने कुठे ना कुठेतरी लवकरात लवकर प्रकटन जाहीर करून जर वेबसाईट सोबत जर छेडखानी झाली नसेल तर त्याचं जाहीर प्रकटन करावे. विद्यापीठानं ऍड रेव्हेन्यू पॉलिसी वगैरे काय अडॉप्ट केली असं काय वाटतंय का तुम्हाला? तसंही असू शकतं, कारण 4-5 दिवसापर्यंत तर ॲड येत नव्हत्या, पण आता जर असं जर ग्लिच येत असतील तर कदाचित तिथून पुढे ते सुरुवात होऊ शकते. मग याचा पैसा कोणाकडे जाईल असं वाटतंय तुम्हाला? साहजिकच आहे, विद्यापीठातील जे काही प्रशासनात बसलेले अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाईल. पण फक्त विद्यापीठ मग थोडक्यात की गुगल मार्फत आपला डेटा लीक करते असं तुम्हाला वाटतंय का? तसं वाटण्याचं काय आहे, पाठीमागच्या 2 व 3 दिवसांपासून हा प्रॉब्लेम येतोय. विद्यार्थ्यांचा डेटा त्या वेबसाईटवर आहे आणि त्यानंतर आपल्याला डिग्री सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल, विद्यापीठात बाकीच्या इतर डिपार्टमेंटला काही ॲडमिशन घेण्याची प्रोसेस असेल, ही जी प्रोसेस आहे ती त्या डेटावरून केली जाते. तर यात कुठे ना कुठेतरी गैरव्यवहार झाले असं जाणवतं विद्यार्थ्यांना. विद्यापीठाची वेबसाईट हॅक होणं ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि विद्यापीठाने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे आणि जाहीर प्रकटन केलं पाहिजे असंही त्यांचं मत होतं. नमस्कार. डिजिटल रनसिंगमध्ये मी सारंगसोबत विनोद. विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या सांगण्यानंतर मी लगेच वेबसाईट चेक केली आणि वेबसाईटवर त्या ॲड्स शो करत होत्या आणि तुम्हीही यासाठी खात्री करून बघू शकता की तुम्ही पुणे विद्यापीठाची वेबसाईट टाकली, पुणे वेबसाईट म्हणजे तुम्ही Googleला जाऊन सर्च केलं ना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तर तिथं तुम्हाला लगेच कळेल की तिथं वेगळ्या भाषेमध्ये तो मजकूर आहे. आणि तो मजकूर पाहिला की कळेल की त्या मजकुराचा अर्थ असा होतो की कुठल्यातरी जुगाराच्या एखाद्या गेमिंग प्लॅटफॉर्मला त्याने ती जाहिरात
हे करते, प्रदर्शन करते.